शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे 12, 13 आणि 14 या दिवशी पीडब्ल्यूडीचं डीबीएमचं काम आणि त्याच्यावर टीएमसीचं मास्टिंगचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. त्या दरम्यान जी ठाण्याकडनं घोडबंदरच्या दिशेने जाणारी जी जड अवजड वाहनं आहेत म्हणजे 6 चाकी गुड्स व्हेकल आणि त्याच्यावरची म्हणजे 10 चाकी आणि त्याच्यावरची मल्टी एक्सल जी गुड्स व्हेकल्स आहेत त्यांना आपण नारपोली मार्गे डायव्हर्ट करत आहोत. म्हणजे त्यांनी पर्यायी रस्ता त्यांना असेल मानकोली, अंजूर फाटा, चिंचोटी कामन रोड मार्गे ते जाऊ शकतील. दुसरं ते पुढे जाऊन शहापूर, वाशिंद, आबिडगर, वाडा आणि वाडा मनोर रोड मार्गे ते गुजरातला जाऊ शकतील. असं त्यांना पर्यायी मार्ग आपण सुचवलेला आहे. हा रोड 4 चाकींसाठी चालणार आहे. पॅसेंजर व्हेकल्स, बसेस असतील, कार्स असतील यांच्यासाठी हा रस्ता चालू राहणार आहे. पण या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी योग्य तो बंदोबस्त आपण नेमलेला आहे. वरनं म्हणजे आपल्या साईडनी 20 मिनिटं आणि समोरच्या साईडने 20 मिनिटं किंवा त्याच्या अधिक काळ म्हणजे 30 मिनिटाचं आपण ब्लॉक देतो त्यांना. 30 मिनिटं आपली ठाण्याकडनं मीरा भाईंदरकडे जाणारी वाहतूक चालू राहील आणि 30 मिनिटं मीरा भाईंदरकडनं आपल्याकडे येणारी वाहतूक चालू आहे. अशा प्रमाणे आपलं वाहतुकीचं नियोजन आपल्या घाटात असणार आहे. शनिवार आणि रविवार मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते घरातून बाहेर पडतात. आपल्या माध्यमातून त्यांना काय हवं असेल, कशा पद्धतीने हा मार्ग तो त्यांनी निवडावा? ज्यांना मुंबई, नवी मुंबई जायचं असेल, या रस्त्यावर जर ट्रॅफिक जाम असेल तर आपण मुंबई मार्गे, जोगेश्वरी मार्गे नवी मुंबईला जाऊ शकाल किंवा आपण चिंचोटी, कामण, अंजूर फाटा या मार्गे आपण मुंब्रा मार्गे आपण नवी मुंबईला जाऊ शकाल. तरी निश्चित सुट्ट्या आहेत, सुट्ट्यात घरी राहून एन्जॉय केलं तर जास्त आहे. खूपच अर्जंटची इमर्जन्सी असेल तरच या रस्त्यावर प्रवास करावा, अन्यथा ह्या 3 दिवस आपण प्रवास करण्यास टाळलं तरी हरकत नाही. सध्या मी आहे ठाण्यातील घोडबंदर रोड गायमुख घाट परिसरात. येत्या शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी म्हणजे 12 डिसेंबर ते 13-14 डिसेंबर रोजी हा घोडबंदर रोड अवजड वाहनांसाठी जो आहे तो बंद असणार आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ठाणे शहरातील होणारी वाहतूक कोंडी. त्याला जो आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर या घोडबंदर रोडची दुरावस्था आणि खड्डेमय रस्ते हे कारणीभूत ठरताना पाहायला मिळतं. कुठेतरी पीडब्ल्यूडी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 12, 13 आणि 14 डिसेंबर रोजी ठाण्यातील या घोडबंदर रोडचं दुरुस्तीचं काम जे आहे ते हाती घेण्यात आले. त्या कामाकरिता जो आहे या घोडबंदर रोडवर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला पाहायला मिळतो. म्हणजे ठाण्याकडून बोरिवली असेल, वसई विरार असेल किंवा पालघर, गुजरात, अहमदाबाद या दिशेने जाणारे जे अवजड वाहन आहेत त्यांना जे आहे पूर्णतः वळवण्यात आलेलं आहे. हे वाहनं जे आहेत ते मानकोली मार्गे चिंचोटीवरून जे आहे पुढे अहमदाबादच्या दिशेने रवाना होतील. तर घोडबंदर रोडवरून जी छोटी वाहनं जातील त्यांना सुद्धा अर्ध्या तासांच्या गॅपवर सोडवण्यात येईल. म्हणजे जर आपण पाहिलं तर वसई विरार आणि जे आहे घोडबंदर रोडच्या दिशेने येणारी वाहनं आहेत त्यांना अर्धा तास थांबवलं जाईल आणि मग ठाण्याहून बोरिवली, वसई विरारकडे जाणं ती सोडली जातील आणि त्यानंतर पुन्हा अर्धा तासाने जे आहे ही ठाण्याची वाहनं थांबवली जातील आणि मीरा भाईंदर, वसई विरार, पालघरवरून येणारी जी वाहनं आहेत ती ठाणे शहरात प्रवेश करतील. मात्र वाहतूक शाखेकडनं सुद्धा आव्हान करण्यात आलेलं आहे की या रस्त्यावरनं शक्यतो जो आहे तो प्रवास करणं टाळा. जर महत्वाचं काही कामं असेल तरच घराबाहेर पडा. सध्या आपण आता जरी घोडबंदर रोडची परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळतंय. अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात या रोडवरून चेलपेल पाहायला मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनधारक जे आहेत, छोटी वाहनं आहेत, चाकरमाने आहेत, या वाहतूक कोंडीचा सामना करत जे आहे दररोज प्रवास करताना पाहायला मिळतं. जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर या घाटामध्ये वाहनांच्या, अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. कुठेतरी अवजड वाहनांमुळे ही परिस्थिती जी आहे ती शहरात निर्माण होते आणि कुठेतरी आता या घोडबंदर रोडचं पुन्हा एकदा काम पीडब्ल्यूडी आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आता कशा प्रकारे या घोडबंदर रोडची जी आहे ती दुरुस्ती केली जाईल, कशा प्रकारे हे खड्डे बुजवले जातील आणि सर्वसामान्य ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून कशा प्रकारे सुटका होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.